2.5 वर्षे सरकारला बहिणी आठवल्या नाहीत, असे आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते यांनी म्हटले आहे. राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा सरकारने केली. मात्र या योजनेच्या लाभासाठी अनेक जाचक अटी घातल्याचा आरोप विरोधक तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जवळपास 1 कोटी महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1,500 रुपये देण्यात येणार आहेत. योजनावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. 2.5 वर्षे सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 रुपये दिले जाणार आहे. मात्र आम्ही 8,000 रुपये देण्याची मागणी केली होती. त्यातही त्यांनी 1,000 अटी घालून ठेवल्या आहेत. त्यानंतरही समजा ते 1,500 रुपये मिळाले तरी 1,500 रुपयामध्ये काय होणार आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जी महागाई करून ठेवली आहे त्यामध्ये 1,500 रुपयामध्ये काय होणार आहे. असा निवडणुकीत पराभव होईल या भीतीने काहीतरी करायचं म्हणून सरकार काहीतरी घोषणा करत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.